महत्वाचं आहे म्हणून आलोय ना इथे बोलायला. असं काय महत्वाचं आहे? खांडेकर येणार आहेत निशीची चौकशी करायला. हो माहिती आहे मला. काल कौशिकताई नाही का फोनवर म्हणाल्या आम्ही येतोय म्हणून. आणि निशीला सुद्धा जावई बापांना भेटून त्यांच्याशी बोलून थोडं बरं वाटलं नाही का? ते झालंच म्हणा, पण मला ना वेगळंच टेन्शन आहे. आता कसलं आणि टेन्शन? किराणा संपलाय का घरातला? किराण्याचं नाही हो, तारिणीचं. तिने काही केलं नाही तरी तुला टेन्शन, तिने काही केलं तरी तुला टेन्शन. आता सोड नाही हे सगळं. सोड काय सोड, आज दिवसभर घरात ठाण मांडू नये बया. काही नाही तर खांडेकरांसमोर ती येता कामा नये. अगं तिच्यापासून कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरी एक ना एक दिवस समोर येणारच आहे ना. आणि ती काय निश्चितच लग्न मोडणार आहे का? हे बघ तू समजतेस ना तशी नाही आता रेणी. निशीच्या संसारावर तिचं सावट नकोय मला. हे का? काय बोलतेस तू? अजून किती दुस्वास करणार आहेस तिचा? अगं स्वतः मरमर करून जमवलेले पैसे आहेत ना तिने मोठ्या मानाने निशीच्या साखरपुड्यासाठी दिले आहेत, हे लक्षात घे. अगं ती किती प्रेमानं सगळ्यांना आपलंसं करते. तू सुद्धा एक पाऊल पुढे टाक आणि कर ना तिला आपलंसं. मला नाही जमणार, माझी मुलगी नाहीये ती. आणि पैसे दिले तर काही उपकार नाही केले आहेत. मी पण बिना आईची लेक सांभाळली आहे ना, मोठी केली आहे लहानाची. काय विसरलात? ते काही नाहीये. खांडेकरांच्या समोर ती यायला नको. मेननच्या कौशिकी खांडेकर आल्यात वाटतं. युवराज, तुझ्या वहिनीला सांग या गुलाबला कुठल्याही आमंत्रणाची गरज नसते. तो कधीही कुठेही कसाही केव्हाही येऊ शकतो, समजलं? आणि ज्यांच्यामुळे त्या मुली सुटल्या त्यांचं खूप कौतुक गाते ना ती आपल्या चॅनलवर. उद्या त्या कौशिकी खांडेकरच्या भावालाच उचललं तर करेल का कौतुक? नाही 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 नाही, मला काही ऐकायचं नाहीये. तू येणार आहेस अँड दॅट्स फायनल. ओके बाय. कॉलेज फ्रेंड मला म्हणत होता की मला यायला जमणार नाहीये. म्हटलं असं नाही, यावं तर लागणारच आहे. मला काही ऐकायचं नाहीये. तू ऑलरेडी आमंत्रण द्यायला लागलायस. हो. यू सो एक्साइटेड अबाउट ऑल ऑफ दिस. आय एम सो हॅपी टू सी दिस. सॉरी, मी काय बोलायला आले होते? हां, गेस्ट लिस्ट तयार आहे? हो, ते झाली ऑलमोस्ट, अर्धी झाली आहे, म्हणजे होईल. युवराज, एंगेजमेंटची गेस्ट लिस्ट बनव लवकर. खूप कमी दिवस राहिलेत, आपल्याला तयारी करायची खूप सारी. गॉड, आय एम सो सॉरी बट आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम सो हॅपी. बरं, तू येतोयस ना? कुठे? निशिताला भेटायला चाललोय ना आपण. तू येतोयस राईट? हा, निशिताला भेटायचं. येस येस. ओके, तू तयार हो, मी बाहेर थांबली तुझ्यासाठी. ओके, आय एम सो हॅपी. सॉरी, तू तयार हो. सॉरी. सुमित, तू आहेस होय? घाबरले ना मी. अशी अचानक आलीस तू? अचानक? मग तू तरी वाजवत येऊ का काय? बाई, काय पोरगी आहेस का तू? आता हसायला काय झालं? आता हसायचं नाही तर काय? कुठल्याही गोष्टीला घाबरतेस म्हणजे काय ग पित्री बाबूबाई? चल बघ, ते जाऊ दे सगळं. आपला तो केदार आहे ना, केदार त्याच्या हाताला लागले ग. आता जेवण कसं करणार बिचार पोरग? ते जेवायला पाहिजे ना, काहीतरी पोटात जायला हवंय त्याच्या. जरा काहीतरी दे ना त्याला. हे काय, त्याच्यासाठीच डबा भरलाय मी. मग इथे का ठेवलाय? त्याला नेऊन दे ना. अगं सुमी, असं काय करतेस? आत्या आहे ना बाहेर, ती बाहेर फेऱ्या मारती. अरे देवा, एवढंच ना? आणतो डबा इकडे आण. अगं कालच मी सिक्रेट एजंट 2 बघितलाय. आता तू बघ मी काय करते ते. ए हळू. सॉरी आत्या. नाही, बरोबर आहे, सगळं शिकलं पाहिजे, पण बाहेर घराच्या घरात नको. पण खरंच शिकलं पाहिजे. मलाही शिकायचं, स्वतःची रक्षा करता आली पाहिजे ग. तुला गरज नाही आत्या, तू फक्त बोल समोरचा. काय? सॉरी. वाण नाही पण गुण लागलाय बरोबर. आगाऊपणा करता येतो फक्त. खरंच कौतुकास्पद आहे. थँक्यू. ही बाकीची चॅनल्स काय करतात ना. बरं, या किडनॅप झालेल्या मुलींचा तर इंटरव्ह्यू काय घेत आहेत? त्या मुलींच्या पालकांचा,
त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा कार्यक्रम काय जोरात चाललाय यांचा. बरं त्या पालकांची इच्छा नाहीये तरी सिंपती घ्यायची, आपापलं चॅनल मोठं करायचं, या हव्यासापोटी हे चॅनल्स इतकं वाईट काम करतायत की सर्वसामान्य लोकांचा या न्यूज चॅनलवरचा विश्वास उडत चाललाय. यांचे प्रश्न नेहमीच हेच. तुमच्या मुलीला किडनॅप केल्यानंतर कसं वाटतंय, तुमच्या मुलीची सुटका झाली आता तिला कसं वाटतं, अरे हे काय प्रश्न आहेत का. पण कौशिकी, तू उत्तम काम करतेस. म्हणजे दुर्दैवाने ही जी काही घटना घडली, ही घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण काय खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे महिला सशक्तीकरण किंवा सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम, महिला पोलीस दल, त्यांची मदत कशी घ्यायची, ही माहिती लोकांपर्यंत तू अतिशय उत्तम पद्धतीने पोहोचवतेस. आपल्या देशाला खरी गरज याची आहे आणि हे सगळं काम तू करतेस ना कौशिकी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच काका. हेडलाईन्स चेक कर जाऊन. थँक्यू. बरं कौशिकी, हे जे स्पेशल क्राईम युनिट आहे हे नेमके कोण आहेत? म्हणजे हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलाय, कारण हे रिअल लाईफ हिरोज आहेत. या इतका मोठा पराक्रम केला यांनी, ही माणसं कोण आहेत लोकांना जाणून घ्यायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या चॅनलतर्फे या लोकांचा एक इंटरव्ह्यू तू कंडक्ट करावास. नाही काका, आय मीन मला पण माहिती आहे ते माझ्यासाठी सुद्धा हिरोज आहेत, पण ते हिरोज लोकांसमोर यावे असं मला नाही वाटत. हां, हे बरोबर आहे म्हणा. अगं मग यांचं कौतुक करायचं कसं? नाही, म्हणजे त्यांचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे, पण मला असं वाटतं की त्यांना सुद्धा त्यांचं कौतुक लोकांसमोर व्हावं असं नाही वाटत. कारण आता बघा ना, त्यांनी किती केसेस सॉल्व्ह केल्या, एन नंबर ऑफ केसेस दे हॅव सॉल्व्ड, पण तरीही सर्वसामान्य असल्याचा मुखवटा त्यांनी काढला नाही. ह्याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना. अँड आय वॉन्ट टू रिस्पेक्ट दॅट. करेक्ट.